गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. अतिवृष्टी, पूरसदृश्य परिस्थिती आणि मातीची धूप यामुळे राज्यभरातील जवळपास 50 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. काही ठिकाणी उगवलेली पिकं वाहून गेली, काहींचं बी बियाणं खरडून गेलं, काहींचं कर्ज वाढलं आणि काहींनी घेतलेली बटाईची शेतीही उद्ध्वस्त झाली. आता प्रश्न हा नाही की किती नुकसान झालं, प्रश्न हा आहे की त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे पण त्यांच्या खात्यात अजूनही मदतीचा 1 रुपयाही पोहोचलेला नाहीये. सरकारने जाहीर केलं की दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, पण खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्रातच उघडपणे सांगितलं की राज्य सरकारने अजून कोणताही अधिकृत प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही. मग फडणवीसांनी दिलं होतं ते पत्र काय होतं आणि जे फोटो व्हायरल झाले होते ते केवळ इव्हेंट होते का? विरोधक म्हणतात हा सगळा अर्जाचा दिखावा होता, कारण केंद्राला मदत मंजूर करायची असेल तर त्यांना हवं असतात पंचनामे, क्षेत्रावर नुकसानीचा रिपोर्ट, अंदाजित मदत रक्कम आणि इतर कागदपत्र, पण हे सगळं अजून दिलं गेलंच नाहीये. म्हणूनच अमित शहांनी जाहीरपणे सांगितलं की प्रस्ताव आला तर मदत नक्की मिळेल. त्यामुळे आता प्रश्न उरतो की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी केंद्राची मदत मिळणार का, की फक्त घोषणा, फोटो आणि राजकीय डावपेच हेच सगळं चालू राहणार? सरकार म्हणतं दिवाळी आधी मदत होईल, पण केंद्र म्हणतं प्रस्तावच नाहीये. म्हणजे कुणीतरी चुकीचं बोलतंय आणि त्याची किंमत शेतकऱ्याला चुकवावी लागते. शेतकरी संघटनांनी इशारा दिलाय की जर मदत मिळाली नाही तर सरकारच्या नेत्यांची दिवाळी आम्ही गोड होऊ देणार नाही. हे वक्तव्य आता केवळ राजकीय नाहीये तर सामाजिक चेतावणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर केंद्राकडे जे काही कागदोपत्री प्रस्ताव आहे तो लवकरात लवकर पाठवणं गरजेचं आहे.